राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना हाताशी धरून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा ठपका असणारे राजेंद्र घनवट यांच्या पत्नीचं आकस्मिक निधन झाल्याची माहिती समोर येते। 46 वर्षीय मनाली राजेंद्र घनवट यांनी सोमवारी पुण्यातील ज्युपिटर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी वैकुंठ स्मशानभूमी इथे अंत्यसंस्कार सुद्धा पार पडले। दरम्यान या एकूण प्रकरणात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक अत्यंत खळबळजनक दावा केलाय आणि ज्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगतीये की धनंजय मुंडे यांची अडचण आता आणखीन वाढणार का। काय म्हटले अंजली दमानिया यांनी ते आधी पाहूया। खूप धक्कादायक। राज घनवट जे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे आहेत, त्यांच्या पत्नीचा आकस्मिक मृत्यू झालाय। कारण स्पष्ट नाहीये। पुण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांना नेण्यात आलं होतं। राज घनवट धनंजय मुंडे यांच्या कंपन्यात डायरेक्टर आहेत। याच राज घनवटने शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या आहेत आणि याच जमिनीच्या चौकशीची मागणी मी महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडेही केली होती। ही आत्महत्या आहे असं त्यांच्या जवळच्या लोकांचं म्हणणं आहे, पण तो नैसर्गिक मृत्यू आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होतोय। मनाली राजेंद्र घनवट यांचा मृत्यू नैसर्गिक नसून ती आत्महत्याच असल्याचा संशय अंजली दमानिया यांनी सुद्धा व्यक्त केलाय। यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे आणि या निमित्तानं धनंजय मुंडे यांना आणखीन एका निकटवर्तीयाच्या कारणाने पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे। राजेंद्र घनवट यांच्यावर नेमके कोणते आरोप अंजली दमानिया यांनी केले तेही आपण पाहूया। काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांनी एक पत्रकार परिषद घेत राजेंद्र घनवट या नावाचा उल्लेख केला होता। धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी म्हणून राजेंद्र घनवट ओळखले जातात। राजेंद्र घनवट यांनी राजकारण्यांना हाताशी धरत अनेकांच्या जमिनी लाटल्या, खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेरीस आणलं, मयत व्यक्तीला जिवंत दाखवलं आणि जिवंत असलेल्यांना मयत केलं आणि हा सगळा व्यवहार ते करत होते असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। धनंजय मुंडे 4 वर्षांपूर्वी माझ्याकडे तेजस ठक्कर याच्या सोबत आले होते, तेव्हा पंकजा मुंडे यांच्या विरोधात पुरावे घेऊन प्रकरण लावून धरा यासाठी धनंजय मुंडे आले होते आणि यावेळी सुद्धा राजेंद्र घनवट त्यांच्या सोबत होते। व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस या कंपनी संदर्भात मुख्यमंत्री आणि अजित पवार यांना भेटलेत। या 2 संचालक आहेत, त्यातील एक राजेंद्र घनवट आणि दुसरे म्हणजे पोपटराव घनवट। या दोघांनी 11 शेतकऱ्यांना छळून प्रचंड त्रास दिलाय। जे शेतकरी यांच्या विरुद्ध लढायचे त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत। राजेंद्र घनवट हे धनंजय मुंडे यांचेच पार्टनर आहेत असाही आरोप दमानिया यांनी केलाय। दरम्यान यापूर्वी वाल्मिक कराडमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले धनंजय मुंडे त्यांना मंत्रीपदाचा सुद्धा राजीनामा द्यायला लागला होता। दरम्यान आता राजेंद्र घनवट प्रकरणी पुन्हा एकदा चौकशी होणार का, हे प्रकरण सुद्धा उचलून धरलं जाणार का आणि यामुळे धनंजय मुंडेंवरती नेमका काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।